यस. आज आपण बघणार आहे 12वी सायन्सचा अल्कोहोलचे मेथड्स ऑफ प्रिपरेशन. काय? मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल. पहा, मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल. किती मेथड आहेत? 8. आता हे 10 ते 15 मिनिटात कसं करायचं ते सांगतो. बऱ्याचशा वेळा विसरण्याची शक्यता असते. पण वेगवेगळे आयडिया तयार करतो विद्यार्थ्यांसाठी आणि मग तुमच्या लक्षात येतं की येस, आणि म्हणूनच तुमचा मला अतिशय पाठिंबा आहे चांगला. पहा, आता पहिली नाव लक्षात ठेवायची. किती मेथड्स ऑफ प्रिपरेशन अल्कोहोलच्या? 8. वन बाय वन पहिलं नाव लक्षात ठेवायची. लर्न. पहिलं हायड्रॉलिसिस ऑफ अल्किल हालाइड. नंबर 2 हायड्रेशन ऑफ अल्किन बाय ऍसिड. नंबर 3 हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन ऑफ अल्किन. नंबर 4 reduction of aldehydes and ketone by using catalyst nickel. Next, reduction of aldehydes and ketone by using LiAlH4. Next, reduction of carboxylic acid by using LiAlH4. Next, reduction of ester by using LiAlH4. आणि लास्ट मेथड्स ऑफ प्रिपरेशन काय? अल्डिहाइड्स अँड कीटोन्स ऑन ग्रिग्नार्ड रिएजन. अल्डिहाइड आणि कीटोनची रिॲक्शन ग्रिग्नार्ड रिएजन बरोबर केली. 8च नाव लक्षात ठेवले. नावावरूनच सगळे प्रिपरेशन लिहितोय, हे विसरायचं नाही. पहिलं नाव काय? हायड्रॉलिसिस ऑफ अल्किल हालाइड. नेक्स्ट काय? हायड्रॉलिसिस ऑफ अल्किल हालाइड. आता ह्याच्यात नाव काय लक्षात ठेवायचं? एक अल्किल हालाइड म्हणजे काय आणि हायड्रॉलिसिस म्हणजे काय? अल्किल हालाइड म्हणजे काय आणि हायड्रॉलिसिस म्हणजे काय? एकदा ते आलं की तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. बघा, अल्किल हालाइड म्हणजे काय? RX अल्किल हालाइड, जनरल रिएक्शन. बघा बरोबर. प्लस हायड्रॉलिसिस करतो म्हणजे काय करायचं? NaOH अल्कलाइन हायड्रॉलिसिस असेल तर NaOH किंवा KOH बरोबर रिएक्शन करायची. आणि मॉइस्ट Ag2 असेल तर AgOH बरोबर रिएक्शन करायची. काय समजलं? अल्किल हालाइड त्याचं हायड्रॉलिसिस करायचं, NaOH किंवा KOH घ्यायचा अल्कलाइन हायड्रॉलिसिस म्हणलं तर, आणि मॉइस्ट Ag2 म्हणलं की JOH बरोबर घ्यायचा. आणि काय करायचं? इथं बघा, हालोजन निगेटिव्ह आहे आणि इथं OH निगेटिव्ह आहे, OH निगेटिव्ह आहे, OH निगेटिव्ह आहे. हालोजन इज रिप्लेस्ड बाय OH. काय करायचं? हालोजन काढायचा ना OH टाकायचा, म्हणजे ROH बरोबर. आणि OH टाकला आणि हालोजन आणि Na राहिला, मग NaX. इथं KOH जरी आलं तर हालोजन इज रिप्लेस्ड बाय OH, ROH आणि KX. करेक्ट. आता इथं हालोजन इज रिप्लेस्ड बाय OH, ROH आणि हा AgNX, AgX. नक्की कळालं का? बघा, कुठलाही अल्किल हालाइड घ्या. अल्किल हालाइड म्हणजे मिथाइल क्लोराइड, मिथाइल ब्रोमाइड, मिथाइल आयोडाइड, इथाइल क्लोराइड, इथाइल ब्रोमाइड, इथाइल आयोडाइड, प्रोपाइल, N प्रोपाइल क्लोराइड, N प्रोपाइल ब्रोमाइड, N प्रोपाइल आयोडाइड, आयसोप्रोपाइल क्लोराइड, आयसोप्रोपाइल ब्रोमाइड, आयसोप्रोपाइल आयोडाइड. बघा, फॉर एक्झाम्पल एक घेतो मी, साधी रिएक्शन. बघा, कुठलंही अल्कोहोल अल्किल हालाइड घ्या, CH3Cl प्लस NaOH बरोबर. आणि इथं काय? हालोजन निगेटिव्ह आहे, इथं OH निगेटिव्ह आहे. हालोजन काढून OH टाका, म्हणजे CH3OH प्लस Na आणि Cl, NaCl. नक्की कळालं? किंवा आयसोप्रोपाइल अल्कोहोल घ्या, CH3Cl CH3 प्लस मी जी रिॲक्शन घेतो AgOH बरोबर. इथं हालोजन क्लोरीन आहे, हालोजन इज रिप्लेस्ड बाय OH, that is CH3 CHOH CH3 प्लस AgCl. ह्यात लक्षात ठेवण्यात काय? नाव लक्षात ठेवायचं, हायड्रॉलिसिस ऑफ अल्किल हालाइड. हायड्रॉलिसिस म्हणजे NaOH किंवा KOH किंवा HOH बरोबर. आणि त्याची रिॲक्शन अल्किल हालाइड बरोबर करायची आणि अल्किल हालाइड मधला हालोजन काढून OH टाकायचं. क्लिअर? सोपं एक नाही. बघा, नेक्स्ट हायड्रेशन ऑफ अल्किन बाय ऍसिड. हायड्रेशन ऑफ अल्किन बाय ऍसिड बरोबर. आता नावावरनं सगळी रिॲक्शन कशी लिहितो बघा नीट.
हायड्रेशन ऑफ अल्किन बाय ऍसिड, म्हणजे अल्किन आणि ऍसिड घ्या, पण ऍसिड कुठला घ्या, H2SO4. अल्किन आणि ऍसिडची रिॲक्शन करा. बघा मी कसं करतोय बघा. अल्किन म्हणजे समजा 2 कार्बनचा CH3 डबल बॉन्ड CH2. आता H2SO4 कसा लिहितोय बघा, HOSO3H. HOSO3 म्हणजेच H2SO4 आहे. H2SO4 म्हणजे काय काय, H आणि H2, SO3 नो SO4, म्हणजे हा H2SO4 आहे, बरोबर. आणि हा तुमचा काय आहे, इथीन, बरोबर. आता काय करायचं, मार्कोनिक्स रूल प्रमाणे करायची रिॲक्शन. आता अल्किन मधल्या एका कार्बनला काय टाकायचा, हायड्रोजन, आणि दुसऱ्या कार्बनला काय टाकायचा, OSO3H. बघा इथं अल्किन मधला हायड्रोजन काढला म्हणजे CH3 टाक झाला, प्लस हा CH2, राईट, आणि हा OSO3H इथं अटॅच करायचा, OSO3H. नक्की हा इथीन झाला. आता 2 कार्बन अल्किन घेतला, आता हा पुन्हा इथं घ्यायचा, CH3 CH2 OSO3H प्लस प्लस काय करायचं, H2O म्हणजेच HOH, हे विसरायचं नाही. हे काय, H2O म्हणजेच काय झालं, HOH. आता इथं OSO3H काढायचा आणि काय टाकायचा त्याच्या बदल्यात, OH टाकायचा, म्हणजे काय तयार झालं, CH3 CH2 OH प्लस हा OSO3H आणि इथला हायड्रोजन म्हणजे H2SO4. नक्की कळालं का बघा. 2 कार्बनचा, तसंच 3 कार्बनचा करायचं. 3 कार्बनचा बघा पुन्हा, CH3 CH डबल बॉन्ड CH2, म्हणजे हा काय तुमचा प्रोपीन. त्याची रिॲक्शन कुणाबरोबर करायची, H2SO4, पण लिहायचा कसा, HOSO3H. आणि डबल बॉन्डच्या 2 कार्बन बघा, इथे एक कार्बन आहे, इथे एक कार्बन आहे, डबल बॉन्डच्या शेजारच्या कार्बन बघायचं, आणि इथं 1 हायड्रोजन आहे, इथं 2 हायड्रोजन, जिथं कमीत कमी हायड्रोजन आहे तिथं OSO3H टाकायचा. काय सांगितलं, काय सांगितलं, जिथं कमीत कमी हायड्रोजन आहे तिथं काय टाकायचा, OSO3H, आणि राहिलेल्या कार्बनला हायड्रोजन टाकायचं. हे लक्षात ठेवा. अल्किन घेतला, H2SO4 घेतला, तो स्प्लिट केला, HOSO3H, पण जिथं कमीत कमी हायड्रोजन आहे तिथं OSO3H, राहिलेला कार्बनला, म्हणजे काय झालं, CH3 CH OSO3H आणि हा इथं CH3. नक्की कळालं, हायड्रोजन इथं टाकला आणि OSO3H ला. तोच कंपाऊंड पुन्हा इथं घ्यायचा, CH3 CH OSO3H आणि CH3 प्लस त्याचं हायड्रॉलिसिस करायचं म्हणजे HOH म्हणजे H2O. आणि आता काय करायचं बघा, हा OSO3H काढायचा आणि तिथं काय टाकायचा, OH, म्हणजे काय झालं, CH3 CHOH and CH3 आयसोप्रोपाइल अल्कोहोल, आणि हा OSO3H आणि इथला H H2SO4. आता बघा हा अल्किन आहे, डबल बॉन्ड आहे, दोन्हीकडे सेम नंबर ऑफ कार्बन आहे, म्हणजे हे सिमेट्रिकल अल्किन आहे. सिमेट्रिकल अल्किनला एका कार्बनला हायड्रोजन, एका कार्बनला OSO3H कुठेही टाका, कारण इक्वल नंबर ऑफ हायड्रोजन आहे. पण इथं मात्र अनसिमेट्रिकल अल्किन म्हणजे डबल बॉन्डच्या इकडं 2 कार्बन आहे, इकडं 1 कार्बन आहे, म्हणजे अनइक्वल नंबर ऑफ कार्बन असेल आयदर द साइड ऑफ डबल बॉन्ड, तर त्याला म्हणायचं अनसिमेट्रिकल अल्किन. आणि तिथं H2SO4 टाकताना जिथं कमीत कमी हायड्रोजन आहे तिथं OSO3H, राहिलेला कार्बनला हायड्रोजन. एवढं मात्र लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, रिडक्शन ऑफ अल्डिहाइड्स आणि कीटोन बाय युजिंग कॅटलिस्ट निकेल.
रिडक्शन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन्स बाय युजिंग कॅटॅलिस्ट निकेल. आता इथं बघा रिडक्शन करतोय कुणाचं, अल्डिहाइड कीटोन. म्हणजे तुम्हाला काय घ्यायला गेलं अल्डिहाइड कीटोन. आता अल्डिहाइड कीटोन कुठले, HCHO राईट प्लस CH3CHO म्हणजे हा फॉर्माल्डिहाइड, हा असिटाल्डिहाइड, देन CH3CH2CHO प्रोपेनॉल्डिहाइड, आणि एक कीटोन घेतो CH3COCH3 अल्डिहाइड घेतोय बघा. हा अल्डिहाइड 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 आणि हा कीटोन घेतला. याचा नाही अल्डिहाइड कसा ओळखायचा, CHO ग्रुप आला की अल्डिहाइड आणि CO आला की कीटोन. HCHO फॉर्मल्डिहाइड, CH3CHO असिटाल्डिहाइड, CH3CH2CHO प्रोपेनॉल्डिहाइड आणि हा डायमिथाइल कीटोन. आणि रिडक्शन म्हणजे काय, ऍडिशन ऑफ हायड्रोजन, ऍडिशन ऑफ हायड्रोजन, ऍडिशन ऑफ हायड्रोजन, बरोबर. आणि आता काय करायचं बघा, किती कार्बन आहे, एक. एक कार्बनचा अल्कोहोल कुठला, मिथाइल अल्कोहोल. हे लक्षात ठेवायचं, अल्कोहोल कुठले तयार करायचे. एक कार्बन असेल तर CH3OH म्हणजे मिथाइल अल्कोहोल तयार होतं. दोन कार्बन आहेत म्हणजे CH3CH2OH म्हणजे इथाइल अल्कोहोल होतं. तीन कार्बन असेल तर CH3CH2CH2OH होतं म्हणजे मिथाइल अल्कोहोल, इथाइल अल्कोहोल, एन प्रोपाइल अल्कोहोल. एक कार्बनला मिथाइल अल्कोहोल, दोन कार्बनला इथाइल अल्कोहोल, तीन कार्बनला एन प्रोपाइल अल्कोहोल. आता इथं बघा किती कार्बन आहे, एक. मग एक कार्बनला काय तयार होणार, मिथाइल अल्कोहोल, राईट. इथं कार्बन किती आहेत, दोन. दोन कार्बनला काय तयार होणार, इथाइल अल्कोहोल. कार्बन किती आहेत, तीन. तीन कार्बनचं अल्कोहोल, एन प्रोपाइल अल्कोहोल. नक्की लक्षात आलं. एक कार्बन म्हणजे फॉर्मल्डिहाइड आहे, मिथाइल अल्कोहोल. ऍसिडाल्डिहाइड पासून इथाइल अल्कोहोल, प्रोपेनॉल्डिहाइड पासून प्रोपाइल अल्कोहोल. जेवढे कार्बन तेवढे अल्कोहोल. म्हणजे इथं एक कार्बन आहे, एक कार्बनचं मिथाइल अल्कोहोल, दोन कार्बन आहे इथाइल अल्कोहोल, तीन कार्बन आहे एन प्रोपाइल अल्कोहोल. आता इथं बघा कीटोन असेल तर फंक्शनल ग्रुप इथं मध्ये आहे म्हणजे इथं OH तयार व्हायला पाहिजे. नक्की कळालं बघा. हा CH3 तसाच, हा CH3 तसाच, हा कार्बन बी ऍज इट इज, हा CH बरोबर. एक हायड्रोजन इथं टाका ना, हा OH आणि राहिलेला H. आयसोप्रोपाइल अल्कोहोल. काय, आयसोप्रोपाइल अल्कोहोल, राईट. आता नेक्स्ट प्रिपरेशन काय लक्षात ठेवलं, फक्त अल्डिहाइड कीटोन घेतले. अल्डिहाइड घेतले की प्रायमरी अल्कोहोल तयार होतं, कीटोन घेतला की सेकंडरी अल्कोहोल तयार होतं. कार्बन किती आहे बघायचं, मिथाइल अल्कोहोल म्हणजे एक कार्बन आला की मिथाइल अल्कोहोल, दोन कार्बन आला की इथाइल अल्कोहोल, तीन कार्बन आला की एन प्रोपाइल अल्कोहोल. आणि इथं बघा प्रत्यक्ष लिहून पण बघा, हा CH3 म्हणजे बघा हा OH तर आहे का नाही तुमचा इथं, आहेत. म्हणजे हा CH आणि हा H2 CH3. इथं पण बघा हा CH3 इथं आहे, हा OH पण आहे आणि हा कार्बन आणि इथला H2 म्हणजे CH2. इथं पण बघा हा OH आहे का नाही इथं, यस. आता बघा CH3CH2 आहे का ना, यस. हितला कार्बनला हायड्रोजन अटॅच केला म्हणजे नक्की कळालं. नेक्स्ट प्रिपरेशन बघा किती सोपे प्रिपरेशन आहे आणि सहजासहजी करता येतात. रिडक्शन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन बाय युजिंग LiAlH4. काय, रिडक्शन ऑफ अल्डिहाइड्स अँड कीटोन बाय युजिंग LiAlH4. आता काय करायचं, कुणाचं रिडक्शन घेतलं, अल्डिहाइड कीटोन म्हणजे अल्डिहाइड कीटोन सारखे आता सारखेच HCHO बरोबर, फॉर्मल्डिहाइड, CH3CHO acetaldehyde, then CH3CH2CHO प्रोपॅनॉल्डिहाइड. आता इथं काय करतोय बघा, रिडक्शनच करतोय, पण कुणाच्या आधारे रिडक्शन करतोय आपण, LiAlH4, 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 लिथियम अल्युमिनियम हायड्राइड, लिथियम
अल्युमिनियम हायड्राइड. आणि आपल्याला काय करायचे आहे, अल्कोहोल तयार करायचे आहे. आता एक कार्बन असेल तर आपण काय करतो, मिथाइल अल्कोहोल तयार करतो. 2 कार्बन असेल तर काय तयार करतो, इथाइल अल्कोहोल. साधा भाग आहे. इथं कार्बन किती, एक. कुठला अल्कोहोल, CH3OH, मिथाइल अल्कोहोल. नक्की कळालं. आता कार्बन किती आहेत, 2. 2 कार्बनचा अल्कोहोल CH3CH2OH. 3 कार्बन आहे, 3 कार्बनचा अल्कोहोल काय होणार, CH3CH2CH2OH. नक्की कळलं. फॉर्मल्डिहाइड असेल, मिथाइल अल्कोहोल, ऍसिटाल्डिहाइड असेल, इथाइल अल्कोहोल, प्रोपॅनॉल्डिहाइड असेल तर एन प्रोपाइल अल्कोहोल. चेक करा बघू शका. हा इथं OH आहे का नाही, हे काय इथं OH टाकला तोच. आता हा C आणि H आणि इथला हायड्रोजन, आपल्याला किती हायड्रोजन पाहिजे, 3. त्यापैकी एक आहे, एक आणि इथले 2, CH3 झाला. आता 4 पैकी किती गेले, 2 गेले. काय राहिले, 2. म्हणजे इथं काय राहतोय, H2. काय राहतंय, H2. काय राहतंय, H2. नक्की कळालं. नेक्स्ट बघा, रिडक्शन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. काय, रिडक्शन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड बाय LiAH4. आता कार्बोक्सिलिक ऍसिड कुठले तुमचे, ऍसिड कसा ओळखायचा बघा, COOH हा ऍसिड ग्रुप आहे. काय, COOH ऍसिड ग्रुप आहे. COOH हे काय, ऍसिड. आता बघा, HCOH फॉर्मिक ऍसिड, CH3COH ऍसिटिक ऍसिड, CH3CH2COH. बघा याला काय म्हणतो आपण, फॉर्मिक ऍसिड. हा ऍसिटिक ऍसिड, हा प्रोपियोनिक, PROPIONIC, प्रोपियोनिक ऍसिड. ऍसिड आहे ना. रिडक्शन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड बाय युजिंग LiLH4 म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिड घ्यायचं. HCOH फॉर्मिक ऍसिड, CH3COH ऍसिटिक ऍसिड, CH3CH2COH प्रोपेनिक ऍसिड. बरोबर. आणि हे कुणाच्या प्रेन्सीमध्ये, LiAlH4, LiAlH4, LiAlH4. लिथियम अल्युमिनियम हायड्राइड हा रिड्युसिंग एजंट आहे, त्याचा इथं वापर केलाय आपण. राईट. आता बघा कार्बन किती आहेत तुमचे, एक. एक कार्बन असणार अल्कोहोल कुठला आपला, साधा बघायचा, एक कार्बनचा अल्कोहोल मिथाइल अल्कोहोल. इकडं 2 कार्बन असेल तर 2 कार्बनचा अल्कोहोल CH3CH2OH म्हणजे इथाइल अल्कोहोल. 3 कार्बन असेल तर CH3CH2CH2OH म्हणजे एन प्रोपाइल अल्कोहोल. राईट. आता बघा तो कसा तयार झाला. कार्बन किती, एक कार्बनचा अल्कोहोल CH3OH आणि राहिलेलं पुढे लिहायचं. कार्बन किती आहेत, 2. 2 कार्बनचा अल्कोहोल काय, CH3CH2OH प्लस जे शिल्लक आहे ते पुढे द्या. इथं 3 कार्बन आहे, 3 कार्बनचा अल्कोहोल CH3CH2CH2OH प्लस जे शिल्लक राहिलं ते इथं द्या. काय शिल्लक राहते बघा आपण, बघा हा OH आहे का नाही आपला इथं, तोच OH इथं लिहिलाय. बरोबर. आता काय राहिलं बघा बर, इथं CH3 पाहिजे. हा C इथला हायड्रोजन आणि अजून 3 ला 1 कमी पडतोय, CH3 पैकी म्हणजे 1 घेतला, ह्यातले 2 घेतले, 3 गेले म्हणजे किती राहिले, 2 राहिले. मग हे 2 हायड्रोजन आणि इथला राहिलेला ऑक्सिजन H2O. काय राहिलं, H2O. नक्की लक्षात आलं. नेक्स्ट प्रिपरेशन, रिडक्शन ऑफ इस्टर बाय युजिंग LiAlH4. काय, रिडक्शन ऑफ इस्टर. मग आता इस्टर तुम्हाला माहिती पाहिजेत. इस्टर कसे तयार झाले आधी बघा, मी ऍसिड घेऊन दाखवतो बघा. CH3COOH
आणि ह्याच्यापासून मला इस्टर तयार करायचे आहे. सर ऍसिड मधला हायड्रोजन काय करा, रिप्लेस करा. ऍसिड मधला हायड्रोजन कशाने रिप्लेस करायचा आहे, अल्काइल ग्रुपनं. म्हणजे काय तयार झालं बघा, CH3CO मिथाइल टाकला, देन CH3CO C2H5, इथं हायड्रोजन याचे रिप्लेस करा बाय इथाइल, CH3CO C3H7. आता ऍसिटिक ऍसिड पासून तयार झालं, म्हणजे मिथाइल ऍसिटेट, इथाइल ऍसिटेट, प्रोपाइल ऍसिटेट. काय घेतलं, काय घेतलं आपण, हे इस्टर. काय घेतले, इस्टर. काय घेतले बघा, इस्टर. आता ह्याचं काय करायचं आहे, रिडक्शन कसं केलंय बघा, LiAlH4 सगळीकडे तो 4 वर लिहायचे, बरोबर. हा मिथाइल ऍसिटेट, इथाइल ऍसिटेट, प्रोपाइल ऍसिटेट. आता लक्षात काय ठेवायचं, हा जो अल्काइल ग्रुप आहे त्याचा अल्कोहोल सेपरेट होतो आणि याचा अल्कोहोल सेपरेट होतो. म्हणजे उदाहरणार्थ आता बघा, हिथं कार्बन किती आहेत, 2. म्हणजे कुठला अल्कोहोल तयार होईल, CH3CH2OH, बरोबर. आणि हे मिथाइलचं अल्कोहोल सेपरेट, म्हणजे CH3OH. नक्की कळालं. आता हा कुठून आला, हा CH3, हा कार्बनला CH2 आणि हा O आणि इथला H2. आता किती हायड्रोजन एक्स्ट्रा घेतले आपण बघा, हा CH3 आहे असाच आहे, C इथं 2 हायड्रोजन घेतले आणि OH साठी एक H हायड्रोजन, म्हणजे 2 आणि 1 3 आणि इथं 1 4, बरोबर. मग बॅलन्स झाला. तसं इथं पण बघा काय तयार होणार तुमचं, CH3 CH2OH प्लस इथला अल्कोहोल C2H5OH. इथं बघा लेफ्टचा अल्कोहोल CH3 CH2OH प्लस राईटचा अल्कोहोल C3H7OH. नक्की कळालं. आणि शेवटचं, दॅट इज लास्ट प्रिपरेशन, ऍक्शन ऑफ एल्डिहाइड्स अँड कीटोन्स ऑन ग्रिग्नार्ड रिएक्शन, बरोबर. आता बघा कसं करता येते. पहिलं अल्डिहाइड्स आणि कीटोन्स घ्यायचा. पहिलं अल्डिहाइड घेऊ, HC, बघा HCH म्हणजे फॉर्मल्डिहाइड लिहितोय. कसा लिहितोय, बॉन्ड फॉर्म मध्ये H, इथं डबल बॉन्ड OH. कार्बनला 4 बॉन्ड पाहिजेत, हायड्रोजनला 1 बॉन्ड पाहिजे, ऑक्सिजनला 2 बॉन्ड पाहिजेत. बघा ऑक्सिजनला 2 दिले, कार्बनला 4 झाले, हायड्रोजनला 1 दिला. आता ह्याची रिॲक्शन कोणाबरोबर करायची, ग्रिग्नार्ड रिएक्शन, CH3MgI म्हणजे अल्काइल मॅग्नेशियम हॅलाइड. व्हॉट इज ग्रिग्नार्ड रिएक्शन, हा तुमचा फॉर्मल्डिहाइड, फॉर्म अल्डिहाइड, आणि हा काय इथाइल मॅग्नेशियम हॅलाइड म्हणजे ग्रिग्नार्ड रिएक्शन. आणि हा कुणाच्या प्रेझेन्स मध्ये करायचा, ड्राय इथर. कुठला, ड्राय इथर. आणि इथं रिॲक्शन कशी होते ते नीट बघा. आता हा फॉर्मल्डिहाइड घातला आणि हा ग्रिग्नार्ड रिएक्शन घेतलाय, बरोबर. तर हा जो अल्काइल ग्रुप आहे तो कुठं टाकायचा, कार्बनला, आणि हा मॅग्नेशियम आयोडाइड आहे तो ऑक्सिजनला टाकायचा. नक्की कळालं. हा अल्काइल ग्रुप कार्बनला अटॅच होतो आणि मॅग्नेशियम आयोडाइड इथं ऑक्सिजनला. म्हणजे काय तयार झालं बघा, HCH, हा OMgI आणि हा CH3 इथं, म्हणजे हा CH3, राईट. ह्याला म्हणायचं MG कॉम्प्लेक्स. आणि तोच MG कॉम्प्लेक्स इथं घ्या, HCHOMgI आणि हा CH3. आणि त्याची रिॲक्शन कोणाबरोबर करायचं, हायड्रॉलिसिस करायचं. ज्या ज्या वेळेस ग्रिग्नार्ड रिएजन बरोबर रिॲक्शन करता त्यावेळेस हायड्रॉलिसिस करायचं, बरोबर. काय करायचं बघा,
हा Mg, हा I आणि हा OH इलिमिनेट करा. काय केला? MgIOH. आता काय राहिलं बघा? हायड्रोजन. हायड्रोजन इथं टाका. म्हणजे काय झाला? HCH, हा OH आणि हा CH3. किती? एक कार्बन, 2 कार्बन आणि त्याला OH आहे. 2 कार्बनचा इथाइल अल्कोहोल. नक्की कळालं? किती सोपं आहे बघा बरं. 8 केमिकल प्रिपरेशन पाहिलं आपण अल्कोहोलच्या. पहिलं हायड्रोलिसिस ऑफ अल्किल हॅलाइड. नंबर 2 हायड्रेशन ऑफ अल्किन बाय ऍसिड. नंबर 3 reduction of aldehydes and ketones by using LiLH4. Next, hydroboration oxidation of alkene. Next, reduction of carboxylic acid by using LiLH4. Next, reduction of ester by using LiLH4. Then, and last, aldehydes and ketones on Grignard reagent. आणि अजून एक सुरुवातीला पाहिलं होतं 3rd नंबरला हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन ऑफ अल्कीन. ओके, लाईक करा, सबस्क्राईब करा. अतिशय सोपा भाग आहे. डाऊट आला की विचारा, पण सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. बेस्ट ऑफ लक.